एका आईने आपल्या पोटच्या पोरीचं मांस खाल्लं होतं. होय, एका आईकडून नकळत ही एक महाभयंकर चूक झाली आणि त्यानंतर ती इतकी वेडी झाली की तिने एका मोठ्या धबधब्यावर येऊन खाली उडी घातली. असं म्हणतात की आजही त्या आईचं भूत त्या धबधब्याजवळ फिरतंय, फक्त आणि फक्त बदला घेण्यासाठी. पण असं नेमकं काय घडलं होतं की त्या आईला आपल्या चिमुकलीचं मांस खावं लागलं? आज हीच गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. ही गोष्ट आहे मेघालयची. इथल्या चेरापुंजी जवळच्या एका गावात एक बाई राहत होती, लिकाई नावाची. ती इथल्या खासी जातीतली होती. आपण शाळेत पण शिकलेलोच आहोत नॉर्थ ईस्ट मधल्या गारो खासी या आदिवासी जमातींबद्दल. त्यांच्या कबिल्याजवळच एक धबधबा होता, सुंदर, डोळ्यात भरणारा. कोणीही इथे तासनतास उभं राहून ते निसर्गाचं दृश्य बघू शकतं, इतका सुंदर. इथेच जवळ या सर्व आदिवासींच्या झोपड्या होत्या. लिकाई आपल्या कुटुंबासोबत इथे आनंदाने राहत होती. आपला नवरा आणि एक चिमुकली, सुखी आनंदी कुटुंब. पण एक दिवस अचानक तिच्या नवऱ्याला कसला तरी रोग झाल्याचं निदान झालं. खूप प्रयत्न केले पण तो काही बरा होऊ शकला नाही. काही दिवसांनीच त्याचं निधन झालं. लिकाईला हे दुःख काही पेलवलं नाही. ती दिवस रात्र तिच्या नवऱ्याच्या आठवणीत रडत राहायची, आपल्या चिमुकल्या पोरीला कवटाळून. चिमुकलीवर तिचं प्रचंड प्रेम होतं, म्हणजे तीच लिकाईचं सगळं काही होती. एक क्षणही ती तिच्या मुलीला सोडून राहत नव्हती. हा, पण असं असलं तरी आता आई आणि एक लहान मुलगी असं आयुष्य लिकाईला परवडणारं नव्हतं. कुणीतरी साथीदार हवाच असं तिला वाटत राहायचं. तिच्याच कबिल्यामध्ये एक स्नार नावाचा आदिवासी तरुण राहत होता. एकदा त्याच्यासोबत भेट घडली. पुढे त्यांच्या भेटी वाढल्या आणि त्या भेटीचं रूपांतर लग्नात होणार होतं. आणि आधी लिकाईने काही अटी स्नार समोर ठेवल्या की माझी ही लहान मुलगी म्हणजेच तुझी ही मुलगी, ती सोबत असतानाच मी तुझ्याशी लग्न करू शकते. त्याने अट मान्य केली आणि लिकाईने स्नार सोबत लग्न केलं. तिघेही आता आनंदाने राहत होते. पण पुढे असं काहीतरी विचित्र घडणार होतं याचा विचार सुद्धा लिकाईने केला नव्हता. पुढची स्टोरी आम्ही तुम्हाला सांगणारच आहोत, पण त्याआधी गाजावाजाला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमच्या इतर अपडेट्ससाठी बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. लिकाई कधी कधी बाहेर जायची कामासाठी, तर ती मुलीला स्नार सोबत सोडूनच जायची. स्नार तिची काळजी घ्यायचा, सगळं छान सुरू होतं. पण लिकाई नेहमीच तिच्या मुलीलाच प्रेम करायची. रात्रंदिवस ती मुलीला कुठेच सोडत नव्हती. तिची भरपूर काळजी घ्यायची. मुलगी सतत आईच्या कुशीतच असायची. अशातच स्नारला आपल्याला पत्नीचं प्रेम मिळत नाहीये असं वाटू लागलं. तो आता रागाने भरला होता. आमच्या संबंधांच्या मध्ये मुलगी सतत येते असं त्याला वाटायचं. त्यामुळे त्याने या गोष्टीचा काटा काढायचं ठरवलं. पण त्याने जे ठरवलं होतं ते भयंकर किळसवाणं होतं. कोणीही याचा विचार सुद्धा करू शकत नाही की एखादा माणूस अशा प्रकारचं कृत्य करू शकतो. त्याचा या छोट्याशा मुलीवरचा राग आता अनावर झाला होता. तो तिला हडतूड करायला लागला, ज्यामुळे लिकाई आणि स्नार मध्ये भांडणं सुद्धा वाढली होती. एक दिवस लिकाई अशीच कामानिमित्त बाहेर गेली होती. मुलगी घरीच होती आणि मग स्नारने संधी साधली. स्नारच्या डोक्यात एक भयंकर विचार आला की आपण त्या लहान मुलीला मारून टाकायचं, पण याची खबर लिकाईला लागलीच नाही पाहिजे. आणि त्याने प्लॅन केला की आपण मुलीला मारायचं, तिचे तुकडे करायचे, ते शिजवायचे आणि तेच लिकाईला खायला घालायचे. आधी त्या चिमुकलीला घरातच ठार मारलं. नंतर सुपारी कापण्याच्या आडकीत त्याने तिचे बारीक तुकडे केले. नंतर त्याने ते तुकडे शिजवले आणि अशा प्रकारे शिजवले की लिकाईला कसलीही शंका येणार नाही. संध्याकाळी लिकाई घरी आली. स्नार तिच्याशी प्रेमाने बोलू लागला, असं वागू लागला की त्याने कोणतं पाप केलंच नाही. तो तिला म्हणाला, आज मीच तुझ्यासाठी जेवण बनवलंय आणि मांसाहार बनवलाय. लिकाई खुश झाली. दोघांनी एकमेकांना मिठी मारली. एवढ्यात लिकाईने विचारलं, मुलगी कुठे? स्नारच्या चेहऱ्यावर भरपूर प्रश्नचिन्ह होती. तेवढ्यात तो म्हणाला, असेल खेळत इथेच कुठेतरी, येईलच थोड्या वेळात, आपण जेवून घेऊ. मग लिकाई आणि स्नार जेवायला गेले. त्याने तिला जेवण वाढलं, मांस वाढलं. तिने पहिला घास घेतला आणि दुःखद गोष्ट म्हणजे तिला ते चविष्ट लागलं. लिकाई चक्क आपल्या पोटच्या मुलीला खात होती. दोघांनीही जेवताना अनेक गोष्टी शेअर केल्या. आपण आता भांडायचं नाही, चांगलं राहायचं, अशा गोष्टी त्यांच्यात झाल्या. जेवल्यानंतर तिला तिथे एका पानावर थोडं रक्त लागलेलं दिसलं. थोडंसं सुकलेलं पण ताजंच वाटत होतं. तिने परत सहज स्नारला विचारलं, मुलगी कुठे? स्नारच्या चेहऱ्यावर 12 वाजलेलेच होते. पण तो पुन्हा बोलला, असेल इथंच कुठेतरी ओंगत, येईल ती. लिकाई ठीक आहे म्हणाली. एवढ्यात तिला तिच्याच जेवणात एक तुटलेलं लहान बोट दिसलं. लिकाईला धक्काच बसला. हे आपण खातोय त्यातलं मांस नाहीये.
चव होती बरी, पण ती थोडी वेगळीच लागत होती. हे मनुष्याचं बोट वाटतंय, त्यातल्या त्यात एखाद्या लहान मुलीचं बोट वाटतंय. लिकाईला घाम फुटू लागला. तिने स्नारला परत विचारलं, मुलगी कुठे आहे आणि तू मला काय खाऊ घातलंयस? स्नार स्वतः गडबडला होता. यावरून तिची शंका आणखीनच बळावली. मी जर घरी आलीये तर माझी मुलगी पण आलीच पाहिजे, पण ती अजून आली कशी नाही? स्नार असा का वागतोय? मी जे खाल्लं ती माझी मुलगी तर नव्हती ना? ती अक्षरशः वेडी व्हायला लागली. स्नार, तू मला काय खायला घातलंयस? तेवढ्यात तो नाईलाजाने म्हणाला, हो, तू तुझ्याच मुलीला खाल्लंयस. आपल्या दोघांच्या मध्ये ती सतत येत होती. मला ती नको होती म्हणून मी तिला मारून टाकलं. पण तो हे सगळं एका आईसमोर म्हणत होता हे त्याला माहित नव्हतं. एक अशी आई जी स्वतःच्या मुलीवर जीवापाड प्रेम करत होती, जी तिची प्रचंड काळजी करत होती आणि तिने स्वतःच्या त्याच मुलीला नकळत खाल्लं होतं. लिकाई पूर्णपणे वेडावली होती. तिला मी काय करू आणि काय नको हे कळतच नव्हतं. मी हे काय करून बसले? तिच्या तोंडून किंकाळी पण फुटत नव्हती. ते छोटंसं बोट तिच्या हातातच होतं. त्या बोटाकडे बघून ती विचित्रपणे हावभाव करायला लागली. ती वेगळ्याच ट्रॉमामध्ये गेली. दुःखाने ती असह्य झाली होती. पाय उचलता येत नव्हते. तिचा हात पोटावरच होता. ती विचित्रपणे विव्हळत होती. तिला स्नारचं तोंडही बघवत नव्हतं. तिचा हात फक्त पोटावर होता. एखाद्या माणसाला जशी फिट येते तसं तिला झालं होतं. आणि अचानक ती जोरात किंचाळली आणि वेड्यासारखी रडायला लागली. स्नार तिच्या जवळ आला तेवढ्यात तिने स्नारला लाथ घातली आणि घरातून पळून गेली. ती कुठे जाते, काय करते तिला काही माहित नव्हतं. ती फक्त पळतच होती. आणि तेवढ्यात लिकाई तिथल्या त्या सुंदर धबधब्याजवळ आली. पुन्हा एकदा पोटाला कवटाळून किंचाळून रडली. हा अपराधीपणा तिला सहन होणारा नव्हता. तिच्याकडे दुसरा पर्याय सुद्धा नव्हता. समोर खोल दरी, त्यात खळखळ वाहणारं पाणी. तिच्या डोक्यात एकच विचार आला, हे भयानक पाप घेऊन मला जगायचं नाहीये. आणि तिने कसलाही विचार केला नाही. थेट पळत गेली आणि त्या खोल दरीत तिने उडी घेतली. आपल्या जीवापेक्षा जास्त जपलेल्या पिल्लाला आपणच खात होतो हे दुःख कोणत्याही आईला सहन होणार नव्हतं. लिकाईलाही ते सहन झालं नाही आणि तिने या धबधब्यावरून उडी टाकून आत्महत्या केली. आज याच धबधब्याचं नाव आहे नोहा का लिकाई वॉटरफॉल. खासी भाषेत नोहा म्हणजे उडी आणि का लिकाई म्हणजेच लिकाईची. नोहा का लिकाई म्हणजेच लिकाईची उडी. पण या घटनेनंतर आजही इथे अनेक भूताटकीच्या घटना घडल्या असल्याचं अनेक टुरिस्ट आणि स्थानिक सांगतात. कधीतरी अचानक एका स्त्रीच्या विव्हळण्याचे आवाज ऐकू येतात, सावल्या दिसतात, कसली तरी अदृश्य शक्ती या ठिकाणी आहे असं जाणवतं. स्थानिक तर या जागेला झपाटलेलंच मानतात आणि लिकाईचं भूत इथे अजूनही आहे आणि ते बदला घेण्यासाठीच इथे आहे असं मानतात. या दुःखद कहाणीमुळे ही निसर्गरम्य जागा अजूनच गूढ बनली आहे. तशी इथली लोककथा आहे. लोक आवर्जून लिकाईच्या, तिच्या प्रेमाची, तिच्या दुःखाची स्टोरी इथे सांगतात. आता ते काही असो, पण लिकाईच्या वाट्याला जे आलं ते तर कुणाच्याही वाट्याला येऊ नये इतकंच. तुम्हाला ही स्टोरी माहीत होती का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.